नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी, श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद. आजचं प्रकरण आपलं चाललं आहे 13वं, संन्यास योग. संन्यास म्हणजे सम्यक न्यास, अर्थातच योग्य रीतीने केलेला त्याग. प्राप्त कर्म करून कर्तेपणाचा त्याग करणाऱ्याला गीतेत नित्य संन्यासीच म्हटलेलं आहे. या नित्य संन्यासाला इंद्रियजन्य सुखाची आसक्ती न राहता तो आत्मिक सुखात निमग्न असतो. त्याचं ज्ञानेश्वरांनी केलेलं हे वर्णन आध्यात्मिक वाटचालीच्या परिपूर्णतेचं दर्शन घडवतं. जया ते बाह्याची भाष, नेणी जेची निशेष, अंतरी सुख एक आथी, परी ते वेगळे पण भोगीचे, जैसे पक्षीये फळ चुंबीचे, तैसे नव्हे तेथ विसरीजे, भोगते बणही. 5व्या अध्यायातील या दोन्ही ओव्या आहेत. जो बाह्य विषयातील सुखाची भाषा मुळीच जाणत नाही, असा हा योगी आपल्या अंतःकरणातील नित्य सुख अनुभवतो. ते सुखच तो होतो. पक्षी फळं खातो तेव्हा ते फळ त्यापासून वेगळं असतं. तशी आत्मसुखाची अनुभूती नसते. यात भोगता, भोग्य आणि भोग ही त्रिपुटीच राहत नाही आणि म्हणूनच भोगते पण विसरून या सुखाचा भोग घेतला जातो. इथे अहंकाराचा पडदा पूर्णपणे दूर होऊन पाण्यात पाणी मिसळावं, अवकाशात वायू विरावा, असंच ऐक्य होतं. यानंतर श्री ज्ञानेश्वर म्हणतायत, ऐक्य होतं असं जर म्हणावं तर तसं ऐक्य जाणून ऐक्य आहे असं म्हणणारा तिथे साक्षी तरी कोण उरलेला आहे? असे हे बोलात न सामावणारं आत्मारामाबद्दलचं बोलणं काय बोलावं असं म्हणून श्री ज्ञानेश्वर आत्मनिष्ठांचं वर्णन करतायत. त्यासाठी आपण ऐकणार आहोत ओवी 138 आणि 139. ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर, की महाबोधे विहार केले जैसे, ते विवेकाचे गाव की परब्रह्मेचे स्वभाव, ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे. ओवीचा अर्थ असा आहे की श्री ज्ञानेश्वर म्हणतायत, आत्मसुखात रत झालेले हे योगी म्हणजेच आनंदाचं साकार रूप आहेत. सुखाला फुटलेले ते कोंब आहेत किंवा स्वयं महाबोधाने म्हणजेच आत्मज्ञानाने स्वतःला राहण्यासाठी त्यांच्या अंतःकरणरूपी मंदिराची निवड केलेली आहे. ते आत्मानात्म विवेकाचे नगरच आहेत किंवा साक्षात परमेश्वरी सहज वृत्तीच आहेत. किंबहुना हे आत्मानुभवी योगी म्हणजेच प्रत्यक्ष ब्रह्मविद्येचे अलंकृत अवयव आहेत. कारण त्यांच्या वागण्या बोलण्यातून ब्रह्मविद्याच प्रकट होत असते. अशा रीतीने स्वतः सुखरूप होऊन जगाला सुखविणाऱ्या संत सज्जनांचं स्तुतिगान श्री ज्ञानेश्वर भान हरपून करायला लागतात. तेव्हा श्री निवृत्तीनाथ त्यांना भानावर आणतायत. त्याचबरोबर श्री ज्ञानेश्वरांच्या काव्यशैलीचे सनागर या विशेषणाने कौतुकही करतात. 141व्या ओवीत ऐकूयात, तू संत स्तवनी रतसी, तरी कथेची सेन करसी, की निराळी बोल देखसी सनागर. श्री निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांना म्हणतायत, तू जेव्हा संत स्तुतीत तन्मय होतोस ना, तेव्हा चालू विषयांचं स्मरण तुला राहतच नाही. मात्र त्यावेळी तुझी निराळी सनागार म्हणजे अतिशय उत्कृष्ट अशी काव्यप्रतिभा बहरास येते. संत हृदयाशी तादात्म्य पावलेल्या श्री ज्ञानेश्वरांच्या बोलीतून अनुपम सुंदर काव्यरस उचंबळून वाहू लागला असल्यामुळे श्री निवृत्तीनाथ म्हणतायत, परितो रसतिशयो मुकुळी, मग ग्रंथार्थ दीपू उजळी, करी साधू हृदय रावळी मंगळ उखा. ही 142वी ओवी आहे. अतिशय बहरात आलेल्या या काव्यप्रतिभेला जरा आवर्ती घे, म्हणजेच उत्फुललेल्या फुलाला पुनश्च कळीच्या अवस्थेत आण आणि सज्जनांच्या हृदय मंदिरात मंगलमय दिवसाची पहाट कर. अशा विलक्षण काव्यमय अर्थाने मुकुळी आणि उखा म्हणजे पहाट हे शब्द इथे वापरलेले आहेत. श्री ज्ञानेश्वरांच्या गीता भावार्थाने
त्या कथनाने सात्विक श्रोत्यांच्या हृदय मंदिरात आत्मज्ञानाचा मंगलकारक प्रातःकाल होईल हा विश्वास त्यांच्या सद्गुरूंना असल्याचं दिसून येतं आहे. जितेंद्रिय व्यक्ती या देहीच ब्रह्मत्वाची प्राप्ती कशी होते हे उत्तम रहस्य यापुढे त्यांनी सांगितलेलं आहे. हा योगीराज श्री ज्ञानेश्वरांचा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे ते त्याचं समरसून वर्णन करतात. भगवद्गीतेत ध्यान योग प्रक्रियेतील ज्या संज्ञांना केवळ स्पर्श केलेला आहे त्या संज्ञा श्री ज्ञानेश्वर मुमुक्षांसाठी ठळक करतात. गीता म्हणते, योगी बाह्य विषयांना दूर करून 2 भुवयांमध्ये दृष्टी ठेवून नासिकेमध्ये असलेले प्राण अपान वायू समान करतात. एक गीतेतला श्लोक आहे इथे 5वा. आता श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, सहजे तीही संधी भेटी जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी तेथ पाठमोरी दिठी पारखोनी या सांडोनी दक्षिण वाम प्राणापानसम चित्तेसी व्योम गामिये करती. 152 आणि 153 ह्या ओव्या आहेत. 2 भुवयांच्या टोकांचा जिथे मिलाफ होतो तिथेच इडा, पिंगळा आणि सुषुम्ना या तिन्ही नाड्यांचा संयोग होतो. त्या ठिकाणी योगी दृष्टी स्थिर करून माघारी वळवतात. म्हणजेच शरीराच्या साऱ्या संवेदना 2 भुवयात एकवटून नंतर त्या हृदयस्थ करतात. त्यानंतर उजव्या आणि डाव्या नाकपुडीतून जात येत असलेल्या वायूची गती म्हणजेच रेचक आणि पूरक बंद करून म्हणजेच कुंभक करून प्राण तो हृदयस्थ वायू आणि अपान गुदस्थ वायू यांचं सुषुम्नेत ऐक्य करून त्यासह चित्तास व्योमगामी म्हणजेच मूर्धनी आकाशाकडे घेऊन जातात. ही ध्यानयोगातील गुह्य गोष्ट श्री ज्ञानेश्वर उत्सुक श्रोत्यांसाठी स्पष्ट करतायत. अशा रीतीने योगमार्गाचं रहस्य श्रीकृष्णांनी थोडक्यात सांगितलं आहे. तेव्हा अर्जुन मर्मज्ञ असल्यामुळे योग्याच्या अधिक माहितीसाठी अतिउत्साहित झाला असल्याचं श्रीकृष्णांनी जाणलं आहे असं श्री ज्ञानेश्वर सांगतात. आणि मग त्यांनी 6व्या अध्यायातील ध्यानयोगाचा विषय इथे सूचित केलेला आहे. ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाच्या अखेरीस कृष्णार्जुनांचा प्रेमसंवाद श्री ज्ञानेश्वरांनी परोपरीने रंगवलेला आहे आणि त्यातून श्रोत्यांचंही पुढील विषयांबद्दलचं औत्सुक्य वाढवलेलं आहे. अर्जुन एकाग्रतेने आपलं म्हणणं ऐकतो आहे. इतकंच नाही तर ते ऐकून त्याप्रमाणे आचरण करण्यासही सिद्ध आहे. तर मग आम्ही सांगायला का बरं कमी करू असं भगवंतांचं मनोगत स्पष्ट करून श्री ज्ञानेश्वरांनी श्रीहरींच्या अर्जुनाकडे लागलेल्या कृपादृष्टीचं वेल्हाळपणे वर्णन केलेलं आहे. जे अमृताची वोतली की प्रेमची पिऊनी मातली, जे अमृताची वोतली की प्रेमची पिऊनी मातली म्हणोनी अर्जुन मोहे गुंतली निघो नेणे. 172 ही ओवी आहे. श्रीकृष्णांची अमृत भरली नजर प्रेमरस पिऊन पोचलेली होती. अर्जुनाबद्दलच्या प्रेममोहात ती इतकी गुंतलेली होती की त्याच्याकडे एकटक पाहताना दुसरीकडे हटण्यास ती तयारच नव्हती. ज्ञानेश्वरीतून श्री ज्ञानेश्वरांची वाङ्मय मूर्ती आपल्या भक्तांकडे अशाच प्रेमभऱ्या नजरेने पाहत असेल ना. इथेच आपण आपलं प्रकरण आत्ता संपवणार आहोत. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.